हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही गावाकडे आलो होतो आणि गावाकडे पोहोचल्यानंतर माझ्या सासूबाईंनी सांगितलं की आपल्या इथं डोंगरावरती एक मंदिर आहे. ते खूप छान आहे. महादेवाचं मंदिर पाहण्यासारखं पण खूप आहे. तर आपण जाऊयात तिथं. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तिथे एक रहस्य आहे. ते रहस्य जर तुम्हाला ऐकायचं असेल आणि पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आम्ही गाडीमध्ये बसलो. माझ्या एका नंदी आणि 2 मुलांना घेऊन मंदिरात प्रस्थान झाल्यावरती पुढे पाहता पाहता पुढे गेलो तर खूप छान नेचर होतं. हे इथं पवनचक्क्या वगैरे खूपच छान नेचर होतं. तर हे नेचर पाहण्यासाठी भरपूर लोक येतात बरं का इकडे. तर आम्ही पुढे गेल्यावरती आम्हाला असं दिसलं की तिथे एक ठिकाणी प्री वेडिंग शूट चालू आहे. आम्ही काही तिथं थांबलो नाही, कारण आमचे साहेब नाही थांबायला नाही म्हणाले. त्याच्यामुळं आम्ही पुढे गेलो. तर आम्ही गप्पा मारता मारता कधी मंदिराजवळ पोचलो हे समजलंच नाही. मारता आम्ही मंदिराजवळ येऊन पोचलो आहे. तर मंदिराकडे जाण्यासाठी अगोदर समोरच्या साईडने रस्ता होता आणि वरती पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांनी वरती मंदिराजवळ जावं लागायचं. परंतु आता डायरेक्ट मंदिराच्या पाठीमागून मंदिराच्या एकदम कट टू कट गाडी जाते आता. त्यामुळे आम्ही हे पहा आताच पोहोचतोय, 1च मिनिटात पोहोचतोय. इथे सुद्धा खूपच छान नेचर आहे. इथे एक पवनचक्की पण आहे. इथं भरपूर लोक आल्यावरती पवनचक्क्यांजवळ फोटो काढतात आणि हे नेचर पाहत बसतात. इथे आल्यावरती खरंच खूप छान वाटतं. हे पहा आलं मंदिर. हे जे व्हाईट कलरचं दिसतंय हे मंदिर आहे. तर आम्ही इथं पोहोचलो आहे आता. इथं आल्या आल्या हे पहा आता काय गंमत चालू आहे इकडं. सगळेजण फोटो काढतायत ज्याचं त्याचा. खूपच छान नेचर आहे. तर कोण सोडू नाही शकत खरंच इथं फोटो काढण्यासाठी. हे पहा खूपच छान नेचर आहे. इथं आल्यावरती खूपच प्रसन्न वाटतं बरं का. हे पहा आरू कशी उड्या मारते. हे जे खालच्या साईडने तुम्हाला पायऱ्या दिसत आहेत तिकडून अगोदर लोक यायचे. तिथं खाली गाडी लावायला पार्क करायला लागायची आणि मग नंतर ह्या पायऱ्यांनी वरती यावं लागायचं. तर आम्हाला ते पायऱ्या पाहिजे होत्या म्हणून मी माझ्या नंदेला आणि त्यांना रिक्वेस्ट केली की चला आपण खालून जाऊन परत वरती येऊ. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण खाली गेलो आणि आरोहीकडं कॅमेरा दिला. तर आरुणीने आमची शूटिंग चालू केली. अशा पद्धतीने आम्ही खाली येऊन पोहोचलो आणि परत रिटर्न वरती चाललो होतो. हे पहा आम्ही ही व्हिडिओ थोडीशी स्पीडमध्ये पळवली आहे, कारण सगळेच जण कंटाळा करत होते वरती चढायला आणि खूपच स्लो चालत होते. तर त्यातून माझ्या सासूंना थोडासा दम लागत होता वरती जायचं म्हटलं तर शेवटी आरू कंटाळून पुढे निघून गेली. आरू म्हटली नको मी नाही चालत तुमच्यासोबत एवढी स्लो मी चालली आहे पुढे. तर पुढे गेल्यावरती हे पहा माझ्या नंदेची मुलगी आणि चिऊ दोघी पण फास्ट पळत आल्या होत्या. हे पहा तिला मी सांगितलं की आमची शूटिंग काढ. तिने वरती गेल्यावरती आमच्याकडे कॅमेरा फिरवला तर आम्ही येत होतो रिटर्न. स्पीडमध्ये पळवल्यानंतर आम्ही पटकन मंदिराकडे गेलो. स्लो असतं तर आम्ही आतापर्यंत पण पोचलो असतो. हे पहा आम्ही आता मंदिराकडे पोहोचलो आहे. तर इथं मंदिराजवळ आल्यावरती आरू मला म्हटली की मम्मी मला दर्शन घ्यायचं आहे, माझी शूटिंग काढ. तर तिने एक एक करून घंटी वाजवायला सुरुवात केली. इथं भरपूर घंट्या आहेत बरं का ह्या मंदिराला. तर तिने एक एक करून सगळ्या घंट्या वाजवायला सुरुवात केली. हात पोचत नव्हता तरी देखील तिने उड्या मारून घंट्या वाजवल्यात बघा इथे. बघा आता ही घंटी वाजतच नाही. मारती उडी मार मारती उडी. असं करत करत तिचा घंट्यांचा प्रवास इथंच थांबला. त्यानंतर ती आतमध्ये मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी जात आहे. आता ते जे मी तुम्हाला रहस्य सांगितलं होतं ते रहस्य पहा इथे आतमध्ये आरू आता एंट्री करते देवाच्या पाया पडण्यासाठी. आम्ही ऑलरेडी देवाच्या पाया पडून बाहेर आलो होतो. हे बघा आरू कशी शांततेत बसून देवाच्या पाया पडते. तर पहा ह्या मंदिराला जेवढे हे साईडने दगड वगैरे लावलेले दिसतात हे पहा वरती पण किती मोठे मोठे दगड आहेत. हे जे सगळे दगड आहेत ना माझ्या सासूच्या वडिलांनी वरती आणलेले आहेत. त्याच्या पायऱ्यांनी आपण खाली गेलो होतो त्या पायऱ्यांनी त्यांना जवळजवळ 7 लोक एक दगड खांद्यावर द्यायचे आणि तो दगड घेऊन वरती यायचे. एकटे ते दगड आणायचे वरती आणि खालून देताना 7 लोक त्यांच्या खांद्यावरती द्यायचे. तर अशा पद्धतीने आमचा हा छोटासा मंदिराचा प्रवास इथं संपतोय. आरोहीची पण दर्शन झालेलं आहे. चला चपला घाला. तर आता आपण पाहूयात बाकीचे लोक काय करतायत. आम्ही पाहण्यासाठी पाठीमागं गेलोच होतो.
तर हे बघा बाकीचे काय करतायत, फोटो काढून वगैरे सगळं करून दमलेत. आता मस्तपैकी निवांत बसलेत. आणि हे बसलेले पाहिल्यानंतर आरू देखील मला म्हटली की मम्मा आता मला पण बसायचं आहे. हे बघा तिची ॲक्शन. तशा अशा पद्धतीने ह्या नेचरचा स्वाद घेता घेता आम्ही एक सासूचा माझ्या छोटासा इंटरव्ह्यू घेतला. तर हे पहा आमच्या वडिलांनी ते हे वाहिलेलं आहे, हे मंदिराचे दगड लय मोठाले लय मोठाले. त्या मंदिराला बांधकामाला जी दगड लागतात ना ते आजीच्या वडिलांनी आणलेले आहेत. आणि ते एक दगड आहे ना 7 जण उचलून देतात त्यांच्या खांद्यावर. आणि ते पण खूप खाली खोलवरून उंचावर आणायचे शिवाय. ते आजीचे वडील एकटे घेऊन यायचे. हा पोतं राहायचं या आणि मानकुटाव आणायची. तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही परत घरी जायला निघालेलो आहे. तर आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.